धोरणामध्ये त्यांनी घुसवलेलं आहे आणि त्या माध्यमातून या देशात ब्राह्मणवाद त्यांना कसा रुजवायचा आहे हा विषय आपण थोडा आणखी हायलाइट करावा अशी अपेक्षा या मंचावरून आपण व्यक्त केलेली होती आणि त्या अनुषंगाने आपण बोलावं, चर्चा करावी असा खरं तर विषय होता. शैक्षणिक क्रांती धोक्यात असा त्या बोर्डवर लिहिलेला आहे. मी तो विषय आम्ही उल्हासनगरला सांगितला. पुन्हा फक्त एका ओळीत मी सांगेन की फुल्यांची, बाबासाहेबांची आणि शाहूंची नेमकी शैक्षणिक क्रांती काय होती आणि ती जर धोक्यात आहे म्हणजे नवीन नेमकं काय येऊ घातले हा आपल्या चर्चेचा विषय आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांना जे अभिप्रेत आहे ते या शिक्षण धोरणात आहे का? जर नसेल तर मग आपली भूमिका काय असायला पाहिजे? कारण अनेक लोक असं म्हणतात की आता तर ते धोरण लागू झालं, त्याच्यात असं आहे, मग आपण काय करतो? मी एकच फक्त सकाळी मला एका माझ्या कार्यकर्त्याच्या जवळचा एक फोन आलेला होता, श्याम सोना, तो चांगला यावर NDTVवरही काम करतो, की सर असे लोक म्हणतात की आता धोरण लागू झालं, आता काय गरज आहे? तर मित्र हो, आपल्या समोर एक शेतकऱ्यांचं आंदोलन होऊन गेलेलं. 3 जे कायदे होते ते कायदे मोदी सरकारला मागे घ्यावे लागले. म्हणजे तुम्ही सोपं समजू नका. म्हणजे विरोध करणं किती गरजेचं आहे. जर का ते एक आंदोलनाचं स्वरूप जर त्याने घेतलं तर काय होऊ शकतं हे त्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे आपण त्याला विरोध केला किंवा इतकं केलं म्हणजे काय होईल, म्हणून आपल्याला ही पॉलिसी समजून घेणं आहे आणि जर का आपल्याला ती समजली तर आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. कारण तो विषय खूप मोठा आहे. हिंदीमध्ये 661-64 पानाचा तो ड्राफ्ट आहे. इंग्लिशमध्ये 484 पानाचा ड्राफ्ट आहे. आणि जे डॉक्युमेंट्स आला सरांनी मग अशी उल्लेख केला रामटेके साहेबांनी, तो 65 पेजेसचा ते शॉर्टमध्ये संदर्भ दिलेला आहे. आता त्याचा इतिहास त्याचं रामटेके साहेब ते पूर्ण तुम्हाला खोलून सांगितले, त्यामुळे मी काही त्या विषयात जात नाही. मी 2 मुद्दे फक्त तुमच्या समोर मांडणार आहे की ब्राह्मणीकरण आणि व्यापारीकरण हे 2 मुद्दे थोडक्यात सांगण्याचा की जेणेकरून तुम्हाला समजतील. कारण इथे जे बसलेले लोक आहेत, बघा चंदन सरांनी तो उल्लेख केला, रामटेके सरांनी केली की आज IITचे इंजिनियर इथे बसलेले आहेत, सर आहेत, पवई IIT मधून त्यांनी PG केलेली आहे, मोठमोठे सगळे आपल्या माझ्या समोर बसलेले आहेत की जे तज्ञ लोक आहेत आणि बहुतेक यांचं मीडियम हे इंग्लिश आहे. वाद खंडारे साहेबांनी जो मुद्दा मांडला, कारण मॅकॅलेचं नाव आपण खूप ऐकलं, मॅकॅलेनं झिरकणारा सिद्धांत तो पाठ आहे, सगळ्यांचा पाठ झालेला आहे बिलकुल. मग एवढा म्हणजे हे जे वाक्य येतं हे चांगल्या अर्थाने येतं की वाईट अर्थाने येतं? तुम्ही विचार करा. ते वाईट अर्थाने येतं की मॅकॅलेनं काहीतरी वाईट केलं. मॅकॅले हा 10 जून 1834 मध्ये भारतात आला. आज बरोबर 188 वर्ष कालच आला होता. 188 वर्षाचा कालखंड आहे. तो कशासाठी आला होता? तर त्याने 1813 मध्ये जे 4 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झालं आणि त्यामध्ये भारतीयांच्या शिक्षणाविषयी एक निर्णय घेण्यात आला होता, खास करून की भारतीयांना शिक्षण द्यायचं आहे. त्या 3 मुद्दे त्यांनी टाकले होते त्या चार्टरमध्ये. 1813च्या चार्टरमध्ये की एकतर भारतीयांना शिक्षण द्यायचं आहे, तर त्याचं मीडियम कोणतं असतं हा एक पार्ट होता. त्यामध्ये एक पॉइंट होता की मीडियम कोणतं असेल, मीडियम कोणत्या भाषेत ते द्यायचं. त्यानंतर त्या चार्टमध्ये लिटरेचरची व्याख्या करणं, लिटरेचर काय प्रकार आहे. आणि तिसरा पार्ट होता त्यामध्ये तज्ञ कोणाला, हा सर्वात मोठा पॉइंट आहे. जेव्हा तो 4 देऊन जेव्हा ते हे प्रकरण आणि 1 लाख रुपये, कारण हे जे धोरण आहे हे नवीन पॉलिसीचा जो संबंध आहे तो त्या मेकॅनिक्सशी डायरेक्टली संबंधित आहे. तो कारण ब्राह्मणीकरण तेव्हा त्यांना करता नाही आलं आणि त्यांना आता ते संधी आहे त्यांना करायचं. आता मुद्दा असा आला
की 13 मध्ये हे चार्टर आलं, इथे हा पैसा कसा आपल्याला मिळेल आणि तज्ञ कुणाला म्हणायचं हा खरा त्यांच्या वादाचा मुद्दा. जेव्हा ते तो चार्टर पास होऊन पैसे द्यायचे, ब्राह्मणांचं म्हणणं असं होतं की त्यामध्ये क्लिअर कट व्याख्या नाहीये तज्ञ कुणाला म्हणायचं. त्या चार्टरमध्ये एक कमतरता होती की ते क्लिअर नव्हतं. चार्टर मधली ती तज्ञ कुणाला म्हणायचं, पैसे नेमके कशावर खर्च करायचे, कारण ते ईस्ट इंडिया कंपनी मार्फत खर्च करायचे होते, आणि लिटरेचर काय असावं हे क्लिअर नव्हतं. इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम काय असावं हे क्लिअर नव्हतं. तर त्याचा ब्राह्मणांनी फायदा घेतला आणि इथे मग वाद व्हायला लागले भारतामध्ये. आणि हे वाद जवळपास, कारण त्या जुन्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 20-20 वर्षांनी चार्टर ते पॉलिसी बदलायची. बरोबर 1813 मध्ये पहिला ते चार्टर आलं ज्यात भारतीयांच्या शिक्षणाचा विचार सुरू झाला. आणि मग 33 मध्ये पुन्हा दुसऱ्या चार्टरच्या वेळेस, कारण हा प्रश्न कायम राहिला, इकडे भांडणं सुरू होते नेमका तज्ञ कोण, आमच्यासाठी पैसा आला. कारण खंडारे साहेबांनी जो उल्लेख केलेला आहे की तो खर्च सगळा त्या संस्कृत छपाईवर, त्यांच्या साहित्यावर ते सगळं शिकवणं सुरू होतं आणि संस्कृतच्या पाठशाळा आणि मदरसे हा प्रकार सुरू होता तेव्हाच्या त्या काळात. तर यासाठी हा जो प्रश्न निर्माण झाला होता, हा प्रश्न सोडवण्यासाठी की तज्ञ कुणाला म्हणायचं नेमकं, ती व्याख्या क्लिअर नव्हती त्या चार्टरमध्ये, तर ती व्याख्या त्याची क्लिअर करण्यासाठी मेकॅलेवर ती जबाबदारी सोपवण्यात आली. आणि त्यासाठी बेंटिंग नावाचा जो जनरल गव्हर्नर होता त्याने त्याला पाचारलं आणि तो इन्स्ट्रक्शन कमिटीचा मेंबर, अध्यक्ष म्हणून त्याला नेमण्यात आलं. आणि त्याच्या मार्फत हे जे 3 पॉइंट होते त्याचं क्लॅरिफिकेशन त्यांना करायचं होतं. आता इथे प्रश्न येतो की त्याने सरळ आहे तो, जसं खंडारे साहेबांनी उल्लेख केलेला आहे की त्याला इंग्रजांची सत्ता प्रस्थापित करायची आहे, प्रशासनासाठी त्यांना मॅन पॉवर पाहिजे, तर त्यांच्या हिशोबाने ते विचार करतील. पण त्याचबरोबर एक तिथे प्रश्न होता की 1 लाख रुपये मात्र केवळ भारतीयांना शिक्षण देण्यासाठी ते खर्च करण्याचा जो निधीचा भाग होता ते तर क्लिअर होतं. वाद निर्माण होता की तज्ञ कुणाला म्हणायचं, आणि त्याने क्लिअर सांगून टाकलं मेकॅले की तज्ञ म्हणजे जो इंग्लिश लिटरेचर, लॉक सारखे तत्वज्ञानी किंवा फिलॉसॉफरना वाचतो, ज्याला इंग्लिशचं ज्ञान आहे, इंग्लिश लिटरेचर वाचतो, तो तज्ञ. म्हणजे आपोआप हे झाले बाद. कारण यांचा सगळा हिशोब होता की आम्ही संस्कृत मधले पंडित, यांना सगळं पंडित केली पाहिजे होते, आम्हाला तज्ञच मानत नाही. आणि दुसरा मुद्दा होता इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम. सरळ आहे, त्याने प्रेफर केलं इंग्लिश. संस्कृतमध्ये जे शिक्षण होतं आधी, जे संस्कृतीवर, संस्कृतच्या छपाईवर जो खर्च होत होता तो खर्च त्याने बंद केला, यांना याच्यानंतर द्यायचं नाही. आणि लिटरेचरच्या वेळी जेव्हा प्रश्न आला तर त्याने एका वाक्यात, ते सगळ्यांना पाठ आहे प्रत्येक ठिकाणी, गायकवाड साहेबांनी, सरांनी बरेचदा, की एका सेल्फमध्ये मावेल इतकं याचं महत्व आहे आमच्या दृष्टीने. इंग्रजांच्या दृष्टीने संस्कृत किंवा हे जे भारतीय लिटरेचर आहे ते लिटरेचर एका सेल्फमध्ये मावेल इतक्याच किमतीचं, किंवा आमच्या एका लायब्ररीच्या सेल्फमध्ये मावेल इतकंच त्याचं मोल आहे, त्याच्या पलीकडे नाही. हे जेव्हा तो बोलला आणि यांना नामनाना तज्ञ मानायला तयार नाही, परत इंग्लिश ही इथली इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम असेल, नॉट की संस्कृत, हा पहिला मुद्दा होता. आणि तिथे ब्राह्मण सगळे बिघडले. तिथे त्यांच्या मनात जो डास होता, त्यांना जे करू दिल्या गेलं नाही, मेकॅलेने खरं त्याला विरोध केला. तिथून सुरुवात झाली. नंतर पुढचं किंवा बाकीच्यांचे धोरण हे पुढे आलेले आहेत. त्यांनी इंग्लिशचं मग आणखी त्या स्त्रियांना शिक्षण द्या हे धोरण सुरू पुढे आलं. आणि अशा पद्धतीने जो विरोध त्यांच्या मनात, ते गाठ बांधलेली आहे, जी गाठ त्यांच्या मनात होती की आम्हाला तेव्हा संस्कृतमध्ये संस्कृतचा उद्बोध करता आला नाही, आम्हाला जे शिक्षण द्यायचं होतं ते देऊ दिलं नाही, तो बदला ते आता. आणि आता तुम्हाला या पुस्तकांमध्ये दिसेल की जिथे तिथे संस्कृत
व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज कुठल्या, तर उदाहरण इतके देता येतील, मी नेहमी बोलत असतो. यांचा आदर्श कोणता, तर महाभारत. मला तर असं वाटतं की बहुजन समाजातले लोक का भांडतात घरोघरी, त्याचं मोठं उदात्तीकरण केलं जातं. अरे महाभारत में तो ऐसे ही है, म्हणजे दॅट इज व्हॅल्यू. भांडा मारा, गुरुचं स्थान बस बामण म्हणे ते गुरुचं स्थान आहे. तो डिस्क्रिमिनेशन करू शकतो, खरं आधुनिक काळात करू शकतो, करायला पाहिजे एखाद्या शिक्षकाने. जर द्रोणाचार्याने जर का त्या डिस्क्रिमिनेशन केलं आहे की नाही, एकलव्याला जर अंगठा मागितला अर्जुनासाठी, तर डिस्क्रिमिनेशन. एखादा शिक्षक असं करू शकेल, एखाद्या प्राध्यापकाने असं करायला पाहिजे. त्याने केलंय, कारण ते त्यांच्या धर्मात आता ते करतायत. ते त्यात काही फार वेगळं नाहीये. ब्राह्मण शिक्षक आजही तेच करतात. सरांनी सांगितलंय मगाशी, चंद्र सरांनी मगा कसं डिस्क्रिमिनेशन त्यांना बाहेर काढलं. आजही आपल्या मुलांना मुंबईमध्ये अनेक प्राध्यापक असे आहेत की ज्यांना बाहेरून खेडेगावातून ते शिकून आलेले आहेत. मला सुरुवातीला खूप मोठा त्रास, जेव्हा मी डोंबिवलीच्या केव्ही पेंढारा करून मी शिकवतो. 91 मध्ये मी जेव्हा इंग्लिश मिडियमच्या क्लासमध्ये जायचो, आयटम अँड ॲटम. आता मला काही त्यातला अर्थ कळेल ना, मुलांशी बोलायचं तर काय करायचं, आयटम म्हणायचं की ॲटम म्हणायचं, स्पेलिंग माहिती पण उच्चार कोणी सांगितलाच नाहीये. तो सरळ सरळ वापरायचा. ते मुलं बघायची माझ्याकडे थोडे आणि विचारायची. मित्र, मला सांगायचा मुद्दा असा आहे की या आधारावर त्या लोकांनी मोनोपॉली आपली बनवली आणि त्यांना मोनोपॉली हवी आहे. या शिक्षणाचं ब्राह्मणीकरण त्यांना करायचं आहे आणि त्यासाठी हा सगळा खेळ ते सुरू आहे. मित्र, मी खूप डिटेल जात नाही. आता मी फक्त व्यापारीकरण जो हा शब्द आला, ब्राह्मणीकरणाचा अर्थ तो जो ती कुंठा आहे ब्राह्मणांची, ती त्यांना आता कम्प्लीट करायची या नवीन पॉलिसीच्या आधारावर. या पुस्तकात जर धोरण जर तुम्ही वाचलं तर त्यात संस्कृत कित्येक ठिकाणी आलेला आहे. खंडारेंनी त्याचा उल्लेख केलेला आहे की 2-3 पानं ज्या पानं भरलेले आहेत, तो शब्द कित्येकदा वापरला. यात आणखी एक वैशिष्ट्य आहे, आरक्षण फक्त एक वेळा आलेलं आहे. रिझर्वेशन हा एक शब्द फक्त एकच वेळा आहे. गंमत बघ. आणि प्रायव्हेटायझेशन हा शब्द 36 वेळा. आता तुम्ही याचा फरक काय पडतो तुम्हाला माहिती आहे. पत्रामध्ये शब्द किती जपून लिहितो. शब्दपत्र लिहिताना 10 वेळेस चेक करतो. जेव्हा एखाद्या कलेक्टरला त्याला पत्र द्यायचं असेल, नाही हा शब्द बदल, म्हणजे आता त्या शब्दाला काहीतरी किंमत आहे. आरक्षण याचा शब्दच नाही आहे तर त्याला गरज काय त्यांना, म्हणजे आता आरक्षण त्यांनी संपवलं आणि तो आरक्षण कुठे वापरलाय. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण असणार नाही असा तो शब्द आहे. याच्यासाठी तो शब्द वापरलाय. गंमत बघा, म्हणजे तेवढ्यासाठी वापरलाय. बाकी आरक्षणाचा पत्ता नाही. मग तुम्ही विचार करा, हे नवीन पॉलिसी आपल्यासाठी काय वाटते, म्हणजे याला किती मोठ्या प्रमाणावर आपण विरोध करायला पाहिजे. एका रायटरनी, आता मी ते वाचून दाखवत नाही तुम्हाला, खूप लांब आहे. भारताच्या म्हणजे जे सरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. हो बिलकुल संपतो, 5 मिनिटात संपतो. मी तुमच्याला वेळ चान्स नाही देणार. एका आपल्या रायटरने असाच त्याचं नाव ग्रामसे, मी तो रेफरन्स काढून आणलेला होता. त्याचं फक्त वाक्य सांगतो तुम्हाला. तो म्हणतो की भारतातल्या राजकीय लोक आणि तज्ञ त्यांच्या इतका बदमाश वाईट जगात कुणीच नसेल, जे आपल्या पुढच्या पिढीचं, मुलांचं भविष्य त्यांच्याविषयी ते इतके असंवेदनशील आहे. हे कुठल्या संदर्भात त्याने वापरलं, याचा संदर्भ काय आहे, तर हे जे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मल्टिपल एक्झिट असा एक वर्ड आहे. म्हणजे सरांनी त्याचा उल्लेख केला. फर्स्ट म्हणजे तुम्ही जर 12वी नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही पहिल्याच वर्षाला शाळा सोडली, कॉलेज सोडलं, तर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल. सेकंडला सोडलं डिप्लोमा, थर्ड इयरला सोडलं तर ऍडव्हान्स डिप्लोमा आणि नंतर ग्रँड काय चौथ्याला पूर्ण डिग्री.
अशा पद्धतीचे एक्झिट आहे आणि तसंच मल्टिपल एंट्री सुद्धा ठेवली. आता तो मी त्याच्यावर बोलत नाही. आता एक्झिट हा काय प्रकार आहे? तर तो जो एक्झिट आहे 4 प्रकारचा, मला सांगा कोणत्या तुम्हाला असं वाटतं तुमच्या मुलांनी मध्येच शिक्षण सोडून द्यावं? कुठल्या मार्गाला वाटतं? आमच्या देशातल्या राजकीय धोरण ठरवणाऱ्या, शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या लोकांना, त्या तज्ञांना वाटतंय आमच्या मुलांनी शिक्षण पहिले सोडून द्यावं. याचा अर्थ काय? तुम्ही असं लिहू शकता त्यामध्ये मल्टिपल एक्झिट, कधी सोडा, कशासाठी, का पण? म्हणजे तुम्ही शिकू नये, त्यातील ब्राह्मणी कर. शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझं भाषण संपवेल, कारण आमचे प्रमुख वक्ते आहेत. भारतात गुणवत्ता नाहीये, म्हणून नवीन पॉलिसीमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही जे वाटेल ते करू. काय करू? तर हे जे मोठमोठ्या भांडवलदारांचे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, त्यांना स्वातंत्र्य, कारण भारताच्या किंवा देशाच्या, राज्याच्या पॉलिसीचे त्यांच्यावर बंधन आहे. म्हणून आम्ही त्यांना स्वायत्तता देऊ. आम्ही काय देऊ त्यांना? कारण स्वायत्तता दिली तर त्यांना त्यांच्या पद्धतीचं सिलेबस ठरवता येईल, त्यांच्या पद्धतीचे कोर्सेस ठरवता येईल, ही त्यांच्या मागची भूमिका. आता या भूमिकेचा पाठीमागचा जर हिशोब केला तर तो काय? तर सरळ आहे. स्वायत्तता दिली, सगळ्यांना माहिती असेल. तर ॲटॉनॉमस हे जे सध्याची कन्सेप्ट आहे ना, ती सर्वात मोठी घात. पहिल्यांदा ते अकॅडमिक ॲटॉनॉमी तुम्हाला देत आहे. अकॅडमिक सुरुवातीला माझ्या कॉलेजला आता मागच्या वर्षी आम्हाला ॲटॉनॉमी मिळाली. आम्हाला दिला अकॅडमिक ॲटॉनॉमी. याचा अर्थ असा होतो की आमचं सिलेबस आम्ही ठरवायचं, तर तेवढ्यात उद्या आहे. मग आता लोक म्हणतात याच्यात काय वाईट आहे? दिली तर चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. दुसऱ्या प्रकारची ॲटॉनॉमी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲटॉनॉमी, प्रशासकीय. सगळे भरती करण्याचे, कुणाला कामावर ठेवायचं, काय ठेवायचं नाही, याचे अधिकार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲटॉनॉमी. आणि शेवटचा प्रकार आहे फायनान्शियल ॲटॉनॉमी, ज्यात पूर्णपणे सगळे फीस ठरवण्याचे, किती पगार द्यायचा, सगळं ठरवण्याचे अधिकार हे संस्था चालकांना मिळणार आहे. मला सांगा तुम्ही, जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आरक्षण तर पहिलं नाहीच आहे त्याच्यात, आणि उद्या ते खरंच तुम्हाला जॉब देतील आणि सरकारचा 2030 पर्यंत नवीन पॉलिसीमध्ये ठरलेलं आहे सगळे कॉलेजेस ॲटॉनॉमस होणार आहे. म्हणजे तुमचे या घडीला ज्या मुंबईमध्ये 20,000 पोस्ट आहेत ना, ते एका क्षणात गायब होऊन जाते. एका क्षणात. विचार करा, साधं दिसतं, यावर आपण विचार करत नाही. तुमचा एक माणूस त्यामध्ये असणार नाही. या ॲटॉनॉमीचा काय तोटा होईल तुम्ही कल्पना करू शकता. मित्र, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर का आज आपण सजग नाही झालो, आपण जर हे धोरण समजून घेतलं नाही, खूप त्यात बारकावे आहेत, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीवर आपल्याला विचार करावा लागेल, आपल्याला चर्चा करावी लागेल. वेळाभावी मला अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येत नाही, अनेक गोष्टी मला स्पष्ट करता येत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे. आणि जे जे म्हणून शक्य आहे, जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे, त्या ठिकाणी हे प्रबोधनाचे कार्यक्रम तुम्ही ठेवा. लोकांना जागरूक करा की हे चक्रवादळ येत आहे आपल्या आजूबाजूला, आलेलं आहे, येत आहे म्हणजे सगळं फिरत आहे. आणि हे वादळ उद्या आपल्याला सगळ्यांना ओढून नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्याची काळजी घ्यावी. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली.